नमस्कार. आज दिनांक 7 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, महिला T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाने इंग्लंडचा पराभव केला? आता या ठिकाणी पाहायचं आहे, महिला T20 विश्वचषकची 10वी आवृत्ती यावर्षी पार पडलेली आहे. कुठे पार पडली? इंग्लंडमध्ये पार पडली. आणि मित्रांनो, पुढे यजमान असलेल्या इंग्लंडचा ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यामध्ये पराभव केला, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न काय येतो? महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला? ऑस्ट्रेलियानं जिंकला. उपविजेता कोण? इंग्लंड. ठीक आहे, इथपर्यंत माहिती महत्वाची आहे, पाहून ठेवायची. आता पुढे, ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक आतापर्यंत किती वेळा जिंकलेला आहे? आपण काय पाहिलं, 2026ला याची 10वी आवृत्ती पार पडलेली आहे. आणि मित्रांनो, सुरुवातीपासून म्हणजे 2010 पासून आतापर्यंत 2010, 2012, 2014, 2018, 2020, 2023 आणि 2026 असे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वेळा ही स्पर्धा ऑस्ट्रेलियानं जिंकलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 7 वेळा जिंकलेली आहे. ठीक आहे. आता पुढे ICC बद्दल माहिती. ICC स्थापना कधी झाली? ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कॉर्पोरेशन. याची स्थापना 1909 साली झाली होती आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर दुबईमध्ये आहे. ठीक आहे, इत्यादी माहिती लक्षात ठेवायची. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 3 कडे. जुलै 2026 मध्ये पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली? या ठिकाणी पहा, पेरू देश कुठे आहे? अमेरिकेमध्ये आहे, अमेरिका खंडामध्ये आहे. आणि मित्रांनो, पेरू देश कुठे आहे? दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. आणि मित्रांनो, पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या? तर केइको फुजिमोरी या पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, या पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फुजिमोरी यांच्या कन्या आहेत. त्यासोबत त्यांनी आतापर्यंत 4 वेळा ही निवडणूक लढवलेली होती. आणि मित्रांनो, 4थ्या प्रयत्नामध्ये त्या पेरूच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आहेत. आता पुढे, केइको फुजिमोरी या पेरूच्या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत? आता या ठिकाणी केइको फुजिमोरी पेरूच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्या पॉप्युलर फोर्स नावाच्या पक्षाच्या नेत्या आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आता विरोधकाबद्दल पाहूया. यांचे विरोधक कोण आहेत? यांच्या विरोधक होते एक पुरुष होते, त्यांचं नाव होतं रॉबर्टो सांचेज. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, यांनी रॉबर्टो सांचेज यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकलेली आहे. आता पुढे याबद्दल आणखी माहिती पाहायला गेलं तर काय पाहू शकतो आपण? पेरू बद्दल माहिती पाहू शकतो. पेरू हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. आणि मित्रांनो, पेरूची राजधानी कोणती आहे? पेरूची राजधानी आहे लिमा आणि चलन आहे सोल. लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 5. ग्रामीण भागातील समुदाय आधारित संस्थांसाठी विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीचे नाव काय? आता या ठिकाणी पहा, ग्रामीण भागातील समुदाय आधारित संस्थांसाठी म्हणजे ज्या प्रकारे बचत गट आहेत किंवा इतर लहान ग्रामीण संस्था आहेत, त्यांच्यासाठी एकच ठिकाणी सर्व नोंदणी आणि आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी लोक OS नावाची प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता लोक OS प्रणाली कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या अभियानाचा भाग आहे? आता एक अभियान आहे, लक्षात ठेवायचं. अभियानाचं नाव काय आहे? तर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आहे. त्याच्या अंतर्गत लोक OS प्रणाली काम करते. आणि मित्रांनो, हे जे अभियान आहे ते कोणत्या मंत्रालयाकडून राबवण्यात येत आहे? तर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आहे ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून राबवण्यात येत आहे, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. काय माहिती लक्षात ठेवायची? लोक OS प्रणाली आहे ती
राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत चालवलं जात आहे आणि मित्रांनो हे अभियान आहे ते केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7. नेमार ज्युनियरने जुलै 2026 मध्ये कोणत्या खेळातून आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतलेली आहे? या ठिकाणी पहा, नेमार ज्युनियर कोणत्या संघाचा खेळाडू आहे? तर ब्राझील या संघाचा फुटबॉल खेळाडू आहे. आणि मित्रांनो जुलै 2026 मध्ये ज्यावेळी ब्राझीलचा पराभव नॉर्वेनं 2-1 असा केला त्यावेळी नेमारनं आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? नेमार ज्युनियरनं फुटबॉल या खेळातून आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. कोणत्या संघाचा खेळाडू आहे? पुन्हा एकदा पहा, ब्राझील या संघाचा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 8. ब्राझीलच्या इतिहासातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू कोण? तर या ठिकाणी पहा, ब्राझीलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल केलेले आहेत नेमार ज्युनियर यानं. आणि मित्रांनो नुकतंच यानं निवृत्ती जाहीर केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. 29 जून 2026 रोजी कोणत्या 2 राज्यांदरम्यान ऐतिहासिक यमुना जल करार संपन्न झाला? या ठिकाणी पहा, यमुना पाणी वाटप करार हा हरियाणा आणि राजस्थान या 2 राज्यांमध्ये झालेला आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं, यमुना पाणी वाटप करार हरियाणा आणि राजस्थान. आणि मित्रांनो हा करार झाला तेव्हा त्यावेळी उपस्थित कोण होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जलशक्ती मंत्री CR पाटील आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. त्यासोबतच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी या ठिकाणी उपस्थित होते. ठीक आहे. पुढे, यमुना जल कराराअंतर्गत हरियाणातील कोणत्या बॅरेजमधून राजस्थानला पाणी दिले जाणार आहे? यमुना जल कराराअंतर्गत राजस्थानला जवळजवळ 580 MCM पाणी दिलं जाणार आहे. आणि मित्रांनो हे पाणी आहे ते हरियाणामधील हथनीकुंड बॅरेज, कोणता आहे? हथनीकुंड बॅरेज याच्यामधून दिलं जाणार आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. यमुना जल कराराअंतर्गत हरियाणामध्ये असलेल्या हथनीकुंड बॅरेजमधून राजस्थानला पाणी पुरवठा केला जाणार आहे. याच्या अंतर्गत 30 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या मोठ्या पाईपलाईन टाकून हे पाणी पुढे नेलं जाणार आहे. आता पुढे याबद्दल आणखी माहिती कोणती पाहू शकतो आपण? यमुना नदीचा उगम कोठे होतो? यमुना नदीचा उगम आहे तो यमुनोत्री हिम नदीमधून होतो, उत्तराखंड राज्यामधील बंदरपूर या ठिकाणी. ठीक आहे. आणि मित्रांनो गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर ही यमुना नदीच आहे. प्रश्न क्रमांक 11. आंतरराज्य नद्यांच्या पाण्याच्या विवादांवर न्याय निवाडा करण्याची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? आता यमुना नदीवरून हा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार आंतरराज्य नद्यांच्या पाण्याच्या विवादावर न्याय निवाडा केला जातो. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे, कलम 262. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 12. 6 जुलै 2026 रोजी ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांची बैठक कोणत्या शहरात सुरू झाली? आता या ठिकाणी पहा, अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्सच्या तस्करी विरोधात काम करण्यासाठी आणि देशांमधील समंजसपणा किंवा काय म्हणतात त्याला सामंजस्य वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांची अंमली पदार्थ विरोधी संस्थांची बैठक आहे ती आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी पार पडली. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता पुढे ब्रिक्स बद्दल माहिती पाहूयात थोडी. ब्रिक्सची स्थापना कधी झाली होती? 2006 साली. ब्रिक्सची BRIC म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना या 4 देशांनी मिळून केलेली होती. आणि पुढे मित्रांनो जाऊन साऊथ आफ्रिका या दक्षिण आफ्रिका याच्यामध्ये ऍड झाल्यामुळे ब्रिक्सचं नाव ब्रिक्स असं झालेलं होतं. आधी काय होतं? ब्रिक होतं. 2006 साली स्थापना झाली तेव्हा. आता ब्रिक्सचं मुख्यालय विचारलं जातं तर ब्रिक्सचं मुख्यालय एका ठिकाणी निश्चित नाही, परंतु ब्रिक्सची एक मुख्य संस्था आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. हिचं मुख्यालय आहे ते कुठे आहे? हिचं मुख्यालय आहे शांघायमध्ये. म्हणून आपण म्हणू शकतो की ब्रिक्सचं मुख्यालय जवळजवळ शांघायमध्येच आहे. किंवा पर्यायामध्ये यापैकी नाही असेल तर यापैकी नाही आपण निवडू शकतो, कारण ब्रिक्सचं एक फिक्स मुख्यालय नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण
3 जुलै 2026 पर्यंत मराठी व्याकरणाचा एक संच ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणासाठी A to Z मराठी व्याकरण 870 पानाची PDF, मराठी व्याकरण नोट्स 168 पानांची PDF, त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नपत्रिकांचा संच, हे सर्व एकत्रितपणे 50 रुपयांना ठेवलेले होते. आणि मित्रांनो, आपण ही ऑफर आहे ती 3 जुलै नसून आता 10 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा परफेक्ट आणि संपूर्ण सराव करायचा आहे तर फक्त 50 रुपयांमध्ये तुम्ही हा संच खरेदी करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्टली खरेदी करायची गरज नाहीये. तुम्ही 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचा डेमो पाहता येईल. जर तुम्हाला डेमो आवडला तरच तुम्ही हा संच खरेदी करू शकता, नाही आवडला तर तुम्ही खरेदी करू नका. फक्त फ्रीमध्ये डेमो पहा. त्या डेमोमध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या 2 PDFचे डेमो पाहता येतील. आणि आपण काय देतोय 50 रुपयांमध्ये, पुन्हा एकदा पहा, आपण 50 रुपयांमध्ये देतोय A to Z मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच ध्येयाधिकारी मराठी व्याकरण शॉर्ट नोट्सची 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका, ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावता येईल अशा प्रकारे या पुस्तकांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर ज्याप्रमाणे मी समजावून सांगतो त्याच प्रकारे तुम्हाला या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 50 रुपयांमध्ये मराठी व्याकरण संपूर्ण करायचंच आहे तर तुम्ही हा संच नक्की खरेदी करा. या संचाची किंमत 10 जुलैपर्यंत फक्त 50 रुपये असणार आहे. आणि हा संच आपल्याला MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती, रेल्वे भरती, त्यासोबतच सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल किंवा नसेल, फ्री डेमो पहा. 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करून फ्री डेमो पहा. आवडल्यास खरेदी करा, अन्यथा खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जुलै 2026 पासून कोणत्या 3 देशांच्या दौऱ्याला सुरुवात केली? इंडोनेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, इंडोनेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 14. 6 जुलै 2026 रोजी कोणत्या महान नेत्याची 125वी जयंती साजरी करण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती आहे ती 6 जुलै 2026 रोजी साजरी करण्यात आली, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म कधी झाला होता? 6 जुलै 1901 ला झाला होता आणि त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. त्यासोबतच आणखी एक प्रश्न येतो की भारतातील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग आणि पुरवठा मंत्री कोण होते? तर ते होते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि पुढे जम्मू आणि काश्मीरच्या एकात्मतेसाठी कोणी प्रखर लढा दिला? तर हा देखील श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेला होता. महत्वाची माहिती कोणती आहे? तर भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग आणि पुरवठा मंत्री कोण होते? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, ज्यांची 125वी जयंती 6 जुलै 2026 ला साजरी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 15. 6 जुलै रोजी कोणता जागतिक दिन साजरा केला जातो? 6 जुलैला जागतिक झुनोसिस दिवस साजरा केला जातो, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. झुनोसिस दिन का साजरा करतात? तर प्राण्यांमधून मनुष्यामध्ये येणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी झुनोसिस दिवस साजरा केला जातो. झोनोटिक आजार म्हणजे काय? झोनोटिक आजार म्हणजे जे आजार प्राण्यांमधून मनुष्याला होतात त्यांना झोनोटिक आजार म्हणायचं. आणि मित्रांनो, यांना प्रतिबंध करण्यासाठी जागतिक झुनोसिस दिवस दरवर्षी 6 जुलैला पाळला जातो. आणि मित्रांनो, हा दिवसच का निवडलाय? कारण 6 जुलै 1885 ला लुई पाश्चर यांनी बनवलेली रेबीज वरील लस मानवाला पहिल्यांदा दिली गेली होती, म्हणून 6 जुलै हा दिवस जागतिक झुनोसिस दिन म्हणजेच प्राण्यांमधून माणसामध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता दिवस साजरा केला जातो. पुढे प्रश्न क्रमांक 6.
विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण व्हीबी ग्रामजीचा राष्ट्रीय शुभारंभ कोठे झाला? या ठिकाणी पहा, व्हीबी ग्रामजी आपण काल परवा प्रश्न पाहिलेला होता. याचा शुभारंभ आहे तो आंध्र प्रदेशमधील तिरुपती या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतातील हेलिकॉप्टरसाठी पहिल्या सॅटेलाइट बेस्ड पिन्स लँडिंग प्रक्रियेला कुठे मंजुरी देण्यात आली? तर या ठिकाणी पहा, अमरावती या ठिकाणी असलेल्या उंडवल्ली हेलिपोर्टला भारतातील पहिल्या सॅटेलाइट बेस्ड पिन्स लँडिंग प्रक्रियेला मंजुरी दिली गेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार. प्रश्न क्रमांक 18, कर्नाटकातील शासकीय शाळांच्या उन्नतीसाठी आशियाई विकास बँकेने एशियन डेव्हलपमेंट बँकेने किती दशलक्ष अमेरिकी डॉलरचे कर्ज मंजूर केले? आपण हा प्रश्न देखील पाहिलेला आहे. 182.89 दशलक्ष डॉलरचं कर्ज आशियाई विकास बँकेनं कर्नाटक राज्यासाठी मंजूर केलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता पुढे मित्रांनो, आशियाई विकास बँक एशियन डेव्हलपमेंट बँक स्थापना 1966 आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर फिलिपिन्समधील मनिला या ठिकाणी आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19, भारतीय वायुदलाचे 51वे उपवायुदल प्रमुख म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारला? या ठिकाणी पहा, एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी भारतीय वायुदलाचे 51वे उपवायुदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. या ठिकाणी उपवायुदल प्रमुख यांना काय म्हणायचं किंवा इंग्लिशमध्ये याचं नामांकन कसं होतं? व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ. ठीक आहे, व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ. ठीक आहे. पुढे भारतीय वायुदलाची स्थापना कधी झाली होती? भारतीय वायुदलाची स्थापना आहे ती 8 ऑक्टोबर 1932 ला झालेली होती. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, IREDA चे अतिरिक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पहा, IREDA म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था याचे मित्रांनो CMD म्हणजे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून विजय कुमार मोहंती यांची निवड झालेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. आता IREDA या संस्थेची स्थापना 1987 साली करण्यात आलेली होती. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 21, 3 जुलै रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, 3 जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस साजरा केला जातो, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिवस. प्रश्न क्रमांक 22, भारत अमेरिका आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी USISPFचा 2026चा ग्लोबल लीडरशिप पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? या ठिकाणी पहा, भारती एंटरप्राइजेसचे संस्थापक सुनील भारती मित्तल यांना 2026चा USISPF हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, गुजरातमध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे नाव काय? गुजरातमध्ये 1 ते 7 जुलै दरम्यान सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे नाव आहे नमो स्वच्छता अभियान, पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि पुढे प्रश्न क्रमांक 25, BCCIने उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटूंसाठी रेड बॉल स्पर्धा कोणत्या शहरातील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सुरू केली? आता BCCI म्हणजे बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडिया. मित्रांनो, या संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं मुख्यालय आहे मुंबईमधील वानखेडे स्टेडियम या ठिकाणी. आणि या BCCIची स्थापना कधी झाली होती? 1928 मध्ये झाली होती. मुख्यालय वानखेडे स्टेडियम मध्ये आहे. आणि पुढे मित्रांनो, या संस्थेनं नवीन खेळाडूंना कसोटी खेळाचा अनुभव देण्यासाठी रेड बॉल क्रिकेट स्पर्धा आहे ती बेंगलुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सुरू केली. कुठे? बेंगलुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. रेड बॉल स्पर्धा कशी असते? तर मित्रांनो कसोटी असते. ठीक आहे. आणि मित्रांनो, क्रिकेट खेळाडूंना नवीन खेळाडूंना कसोटीचा अनुभव देण्यासाठी ही रेड बॉल स्पर्धा आहे ती बेंगलुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. कोणी सुरू केली? BCCIनं. BCCIची स्थापना 1928, मुख्यालय वानखेडे स्टेडियम मुंबई.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.